चलो स्टुडंट रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय. याचं लाईव्ह होणार नाही हा लेक्चर, कारण जे झूम आहे ना त्याचं सबस्क्रिप्शन संपलंय वाटतं. ठीक आहे, त्यामुळे हे लेक्चर लाईव्ह नाही होणार, पण मी रेकॉर्डिंग लेक्चर झाल्या अपलोड करून टाकेन. ठीक आहे, इमिजिएटली. बरं, हे 40 मिनिटांचं लेक्चर असेल. त्याच्यानंतर एक 10 मिनिट त्याला प्रोसेस व्हायला लागतील. 10 मिनिटानंतर तुम्हाला पूर्ण जॉईन करायचं. ठीक आहे, आता 3 वाजले. 3 वाजून 40 मिनिटापर्यंत लेक्चर चालेल. 3 वाजून 50 मिनिटांनी तुम्हाला पुन्हा जॉईन करायचं. ठीक आहे, सेम लिंकवर जॉईन करायचं. एवढं लक्षात ठेवा. चलो, लास्ट टाइम आपण डिस्कस करत होतो जिओलॉजिकल टाइम्स. सर्वांनी लक्ष द्या इकडे. आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 जे आहेत ते एरा आहेत. बरोबर, 6 एरा आहेत. त्यापैकी एक अझॉइक, आर्किओझॉइक, प्रोटेरोझॉइक आणि पॅलिओझॉइक आपण स्टडी केलेले आहे. त्यापैकी मेझोझॉइक आणि सिनोझॉइक आपल्याला स्टडी करायचं. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही ते लिहून घेतले होते, तसंच आता पण लिहून घ्यायचंय तुम्ही. लास्ट जो तुम्ही एरा पाहिला तो होता पॅलिओझॉइक. त्यामध्ये आपण कॅम्ब्रियन, ऑर्डोविशियन, सायलुरियन, डेओनियन, कार्बोनिफेरस आणि पर्मियन एवढे जे पिरियड आहेत ते स्टडी केलेले आहे. पुढील जो एरा आहे त्याचं नाव आहे मेझोझॉइक. जो एराचं नाव आहे मेझोझॉइक. मेझोझॉइक एरा. ठीक आहे, मेझोझॉइक. यामध्ये पिरियड पहा. पिरियड आहेत यामध्ये. पहिला जो आहे तो आहे ट्रायॲसिक. लिहा सर्वांनी, ट्रायॲसिक. ट्रायॲसिकचा जो टाइम होता मिलियन इयर्स ॲगो. टाइम इन मिलियन इयर्स ॲगो. माझा आवाज येतोय वाटतं? क्लिअर येतोय ना आवाज? हो सर. येतो. ठीक आहे. सो टाइम इन मिलियन इयर्स ॲगो यामध्ये ट्रायॲसिक मध्ये घ्या 165 टू 225. 165 टू 225 मिलियन इयर्स ॲगो. यामध्ये एपॉक नाही दिलेला. ठीक आहे, जसं की अगोदरचा पण एपॉक कोणताही दिलेला नाही. त्या पद्धतीने एपॉक नाही याचा. एक एरा आहे, पिरियड आहे, ट्रायॲसिक, टाइम आहे 165 टू 225 मिलियन इयर्स आहे. आता यामध्ये प्लांट कोणते प्रेझेंट होते त्याबद्दल पहिलं डिस्कशन करू. प्लांट्स जे प्रेझेंट होते त्यामध्ये डॉमिनन्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. डॉमिनन्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्मचा डॉमिनन्स होता या. आणि काही फॉर्म जे होते ते सीड प्रोड्यूस करायला लागले. त्यांचं एक्सटेन्शन झालं. मी त्याला एक्सटेन्शन ऑफ सीड प्रोड्युसिंग फर्न्स. पहा, आज पण फॉर्म जे असतात ते सीड बनवत नाही. लक्षात ठेवा, सीड जे असतात सीड फक्त जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्मच बनवतात अजून पण. ठीक आहे, सो डॉमिनन्स ऑफ जिम्नोस्पर्म अँड एक्सटेन्शन ऑफ द सीड फर्न्स. प्लीज रिमेंबर दिस. पुढे ॲनिमल लाईफ मध्ये काय चेंजेस दिसले? राईट, ॲनिमल लाईफ. राईज ऑफ डायनोसॉर्स. ॲनिमल लाईफ मध्ये ट्रायॲसिक मध्ये डायनोसॉर अपीयरन्स दिसायला लागला. ठीक आहे, अपीयरन्स अँड राईज ऑफ डायनोसॉर्स. त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ प्रिमिटिव्ह अँफिबियन्स. एक्सटेन्शन ऑफ प्रिमिटिव्ह amphibians. Extinction of primitive amphibians. पुढे diversification of reptiles. The diversification of reptiles. रेप्टाइल मध्ये डायव्हर्सिफिकेशन झालं, डायनोसॉरचा अपीयरन्स झाला आणि प्रिमिटिव्ह अँफिबियन्स जे होते त्यांचं एक्सटिंक्शन झालं. पुढे राईज ऑफ ओविपेरस mammals. Rise of oviparous mammals. Oviparous mammals.
म्हणजे असे मॅमल जे एग ले करत होते, म्हणजे ऍक्च्युली रेप्टाईल पासून असे मॅमल बनले जे एग ले करत होते, एग देत होते. ठीक आहे. एग देणाऱ्या मॅमल्सची संख्या या काळामध्ये वाढलेली होती. ठीक आहे. पुढे डायव्हर्सिफिकेशन ऑफ फ्लाईज. इन्सेक्ट मध्ये डायव्हर्सिफिकेशन झालं, डायव्हर्सिफिकेशन ऑफ फ्लाईज. आणि आणखी एक लिहा, थेरॅप्सिड. राईज ऑफ थेरॅप्सिड्स. इथे लिहायचं असतं लिहा, राईज ऑफ थेरॅप्सिड्स. तर थेरॅप्सिड काय आहे? थेरॅप्सिड जे आहे हे मॅमल होते. लिहायचं असतं लिहून घ्या. These were the actually these were the reptiles which gave rise to mammals. थेरॅप्सिड असे रेप्टाइल्स होते ज्यापासून मॅमल. ठीक आहे. राईज ऑफ थेरॅप्सिड्स. आणि या थेरॅप्सिड पासूनच खूप सारे मॅमल जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. सो पहा काय काय झालं या टाइम पिरियड मध्ये. टाइम पिरियड आहे ट्रायसिक. ठीक आहे. 165 to 225 million years ago. Dominance of gymnosperm and extinction of the seed ferns. हे पहिलं दिसतं. Rise of dinosaurs. ठीक आहे. And appearance of rise and appearance of dinosaurs. यामध्ये सर्वात पहिले डायनोसॉर दिसले. तर यावर असा क्वेश्चन येऊ शकतो. डायनोसॉर कोणत्या टाइम पिरियड मध्ये दिसले, तर त्याचं अपीअरन्स ऑफ डायनोसॉर्स, तर तुमचा आन्सर असला पाहिजे ट्रायसिक. ठीक आहे. त्याचा आन्सर असला पाहिजे ट्रायसिक. त्यानंतर असा क्वेश्चन येऊ शकतो, थेरॅप्सिड कोणत्या टाइम पिरियड मध्ये दिसले सर्वात. ठीक आहे. राईज कोणत्या टाइम पिरियड मध्ये झाली, ती झाली ट्रायसिक. तसं पाहिलं तर थेरॅप्सिड जे होते ना ते पर्मियन मध्येच अपीअरन्स त्यांचा झाला होता, पण या पिरियड मध्ये राईज झालं थेरॅप्सिड. जसं राईज ऑफ ओव्हिपेरस मॅमल जे आहेत हे कोणापासून बनले, हे थेरॅप्सिड पासून. राईज ऑफ थेरॅप्सिड. ओके. हे दिसेल तुम्हाला ट्रायसिक टाइम पिरियड. आता या मेसोझॉइक मधला दुसरा टाइम पिरियड आहे. मग दुसरा जो टाइम पिरियड आहे मेसोझॉइक मधला दुसरा टाइम पिरियड लिहा, जुरासिक. जुरासिक. बघा ट्रायसिक मध्ये सर्वात पहिले डायनोसॉर दिसले होते, अपीअरन्स ऑफ डायनोसॉर. जुरासिक मध्ये बघा 135 to 165 हा जो पिरियड आहे मिलियन इयर्स अगो. पिरियडचं नाव आहे जुरासिक. इपोकला नाव नाही. ठीक आहे. इपोकला नाव नाहीये. आता प्लांट मध्ये काय चेंजेस झाले, प्लांट मध्ये लिहा, प्लांट मध्ये ओरिजिन ऑफ एंजिओस्पर्म्स. तर हा क्वेश्चन येऊ शकतो. एंजिओस्पर्म कुठे अराईज झाले, कुठे ओरिजिन झालं एंजिओस्पर्म. ओरिजिन ऑफ एंजिओस्पर्म इन द जुरासिक. ओरिजिन ऑफ एंजिओस्पर्म्स इन द जुरासिक्स. त्यानंतर डॉमिनन्स ऑफ लायकोपॉड्स. डॉमिनन्स ऑफ लायकोपॉड. लायकोपॉड एक प्रकारचे फर्न आहे. एक प्रकारचे काय आहे ते फर्न्स आहे. ते सर्वात यांची संख्या जास्त होती. जे एंजिओस्पर्म जे आहेत ते ओरिजिनेट झाले. इथे पहा डॉमिनन्स ऑफ लायकोपॉड्स, दीज वेअर द फर्न्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरे जे फर्न होते ते सुद्धा डॉमिनेट होते. कोनिफर्स. कोनिफर्स असतात जिम्नोस्पर्म. ठीक आहे. आणि सायकॅड. सायकॅड म्हणजे सायकस, ते सुद्धा काय जिम्नोस्पर्म. म्हणजे फर्न आणि जिम्नोस्पर्म यांची संख्या खूप जास्त होती ज्युरासिक मध्ये. फर्न आणि जिम्नोस्पर्म यांची संख्या जास्त होती. एंजिओस्पर्म जे आहे ते ओरिजिनेट झाले ज्युरासिक टाइम पिरियड. ठीक आहे. पुढे पुढे ऍनिमल्स मध्ये काय चेंजेस झाले, याला म्हणतात एज. ज्युरासिकला म्हणतात एज ऑफ रेप्टाइल्स.
ज्युरासिकला म्हणतात एज ऑफ रेप्टाइल्स, कारण रेप्टाइलची संख्या खूप जास्त होती. ठीक आहे. डायनोसोर डॉमिनंट होते. डायनोसोर्स हे सुद्धा एक प्रकारचे रेप्टाइल्स होते. हे काय होतं, डायनोसोर्स डॉमिनंट झाले होते या टाइम. डायनोसोर्स डॉमिनंट. त्यानंतर अपिअरन्स ऑफ आर्किओप्टेरिक्स आपण बघितलंय ना, टूथ बर्ड म्हणजे रेप्टाइल पासून बर्ड फॉर्म व्हायला सुरुवात झाली होती. ठीक आहे. अपिअरन्स ऑफ टूथ बर्ड हे लक्षात ठेवा रे. टूथ बर्ड म्हणजे आर्किओप्टेरिक्स, त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपण ऑलरेडी स्टडी केले. टूथ बर्ड जे होते ते फॉर्म व्हायला लागले. ठीक आहे. पुढे लिहा आणखी. अपिअरन्स ऑफ यामध्येच अपिअरन्स ऑफ प्लासेंटल मॅमल्स. या आधी जे अपिअरन्स झालं होतं ते कोणाचं, रेप्टाइल पासून मॅमल बनले होते, पण कोणते होते, ओव्हिपेरस मॅमल. ठीक आहे. ट्रायसिक मध्ये ओव्हिपेरस मॅमल आणि ज्युरासिक मध्ये प्लासेंटल मॅमल्स फॉर्म झाले. अपिअरन्स ऑफ प्लासेंटल मॅमल्स. अपिअरन्स ऑफ प्लासेंटल मॅमल्स. ठीक आहे. त्यामध्ये पुढे लिहा. राईज ऑफ मार्सुपियल्स, ज्यांना प्लासेंटा असे मॅमल फॉर्म व्हायला लागले. ठीक आहे. आपल्यासारखे मॅमल्स फॉर्म व्हायला लागले. त्यानंतर राईज ऑफ मार्सुपियल्स. मार्सुपियल्स म्हणजे ज्यांच्याकडे सॅक असते, कांगारू. ठीक आहे. त्यासारखे मार्सुपियल जे झाले ते फॉर्म व्हायला लागले. ठीक आहे. डन. आणि हा हे तुम्हाला आणखी एका टाइम पिरियड मध्ये दिसेल. ज्युरासिक नंतरचा एक टाइम पिरियड आहे, त्याचं नाव आहे क्रेटॅशियस. तिथे सुद्धा तुम्हाला मॅमलचं अपिअरन्स दिसेल. त्यामुळे याला असं होल्ड करून ठेवा, असं गोल करून ठेवायला, गोल करा. अजून अपिअरन्स ऑफ प्लासेंटल मॅमल्स हा तुम्हाला आणखी एका टाइम पिरियड मध्ये दिसतो, तो आहे क्रेटॅशियस. ते आणखी एक लिहून ठेवा ब्रॅकेट मध्ये, याच्या लिहून ठेवा क्रेटॅशियस. तो पण लिहूयात आपण पुढे. ठीक आहे. बघा मग आता इथे काय काय चेंजेस आहे. ज्युरासिक मध्ये अँजिओस्पर्म ओरिजिनेट झाले. त्याबरोबर दुसरे प्लांट लायकोपॉड, फर्न्स, कोनिफर्स, सायकॅड. लायकोपॉड सुद्धा एक प्रकारचे फर्न्सच आहेत. ओके. टेरिडोफाइट आहेत एक प्रकारचे. त्यानंतर रेप्टाइल जे आहेत, हे सर्वात जास्त होते. डायनोसॉर डॉमिनेट झालेले होते. टूथ बर्ड या काळामध्ये दिसले आणि मार्सुपियल सुद्धा हरायचं. ठीक आहे. आणि यामध्ये प्लासेंटल काय मॅमल्स काही दिसायला सुरुवात झाली इथे अपिअरन्स. पण याचा ऍक्च्युअल जर याचा नोटिफिकेशन काढलं आपण, तर ऍक्च्युअल मध्ये हे क्रेटॅशियस मध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की ते ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा क्रेटॅशियस. आपण तिथे पुन्हा लिहूया. ठीक आहे. चलो पुढचा पॉइंट. हे झालं असेल लिहून तुमचं. पुढचा आहे क्रेटॅशियस. क्रेटॅशियस मिलियन इयर्स अगो आहे. 65 to 135 मिलियन इयर्स आहे. इपोक नाहीये याला. आणि यामध्ये काय काय चेंजेस झाले. डिक्लाइन ऑफ फर्न्स, फर्नची संख्या कमी झाली. डिक्लाइन ऑफ फर्न्स. त्यानंतर स्फेनोप्साइड्स. स्फेनोप्साइडला आपण हॉर्सटेल म्हणतो बघा. हॉर्सटेल, हॉर्सटेल्स हे पहा आपण यामध्ये शिकलेलो आहे टेरिडोफाइटामध्ये. हॉर्सटेल्स. आणि डिक्लाइन ऑफ फर्न्स, जिम्नोस्पर्म्स. डिक्लाइन ऑफ फर्न्स, जिम्नोस्पर्म्स, जिंगोस. जिंगो हा लिव्हिंग फॉसिल आहे. जिंगो काय लिव्हिंग फॉसिल आहे जिम्नोस्पर्म मध्ये. आपण त्याबद्दल पण शिकलेलो आहे.
जिंगो हा एक लिव्हिंग फॉसिल आहे. आणि आणखी एक टाईपची प्लांट आहे, त्यांचं नाव आहे गेनेटेल्स. हे सुद्धा एक प्रकारचं जिम्नोस्पर्मस आहे, गेनेटेल्स. जिम्नोस्पर्मची संख्या या काळात कमी झाली, अँजिओस्पर्मची संख्या वाढली. ठीक आहे, क्रेटॅशियस. फर्स्ट अपीयरन्स याच्यामध्ये लिहा, फर्स्ट अपीयरन्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. अपीयरन्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. फर्स्ट अपीयरन्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. त्या पुढचा ॲनिमल मध्ये काय चेंजेस झाले? एक्सटिंक्शन ऑफ डायनोसॉर. क्रेटॅशियस मध्ये पार्ट ट्रायसिक मध्ये डायनोसॉर बनले आणि क्रेटॅशियस मध्ये डायनोसॉर एक्सटिंक्ट झाले. ओके, ट्रायसिक मध्ये डायनोसॉर बनले, जुरासिक मध्ये ते डॉमिनंट होते, क्रेटॅशियस मध्ये ते एक्सटिंक्ट झाले. एक्सटिंक्शन ऑफ डायनोसॉर्स. and tooth bird. Tooth birds. पुढे appearance of placental mammals. पाहिजे तुम्हाला आधी सांगितलं होतं क्रेटॅशियस मध्ये ते आहे. appearance of placental mammals and tooth birdचं एक्सटिंक्शन झालं होतं बघ या टाइम पिरियड. Appearance of placental mammals and first modern bird. फर्स्ट मॉडर्न बर्ड. सर्वात पहिले बर्ड जे आहे ते अपीयर झाले क्रेटॅशियस या टाइम पिरियड मध्ये. ओके, म्हणजे अपीयरन्स ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट आणि अपीयरन्स ऑफ द बर्ड्स हे क्रेटॅशियस मध्ये झालं. ठीक आहे, अपीयरन्स ऑफ बर्ड्स, अपीयरन्स ऑफ प्लासेंटल मॅमल्स आणि अपीयरन्स ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स हे सर्व क्रेटॅशियस टाइम पिरियड मध्ये झालं. ठीक आहे, डन. आता जो आपल्याला नेक्स्ट एरा आपल्याला स्टडी करायचा, जो रिसेंटचा एरा आहे, आपण ज्या एरा मध्ये राहतोय आता, तो जो एरा आहे तो आहे सेनोझॉइक. सो लेट अस डिस्कस अबाउट दिस. सेनोझॉइक. सेनोझॉइक. सेनोझॉइक जो एरा आहे यामध्ये पिरियड पहा. यामध्ये पिरियड पहा. एक आहे टर्चरी पिरियड पहा, काय टर्चरी. आता याचा जर पूर्ण टाइम पिरियड काढला तर तो आहे 2 पासून 2 मिलियन इयर्स ॲगो पासून 6.5 मिलियन इयर्स ॲगो. म्हणजे हा पूर्ण जो टर्चरी पिरियड आहे त्याचा टाइम पिरियड आहे 2 to 6.5 असं मिलियन इयर्स ॲगो टू 6.5 मिलियन इयर्स ॲगो. यामधला जो पहिला टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड आहे 54 to 65 चा. आणि यामध्ये आहे पहिला इपोक, त्याचं नाव आहे इपोकचं पॅलिओसीन. पॅलिओसीन 54 to 65 पॅलिओसीन. यामध्ये लिहा. जे फ्लॉवरिंग प्लांट बनले होते त्यांचं झालं मॉडर्नायझेशन. सो मॉडर्नायझेशन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट तुम्ही प्लांट मध्ये लिहिताय. फ्लॉवरिंग प्लांट्सचं मॉडर्नायझेशन. मॉडर्नायझेशन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे, पुढे अरायवल ऑफ अर्ली
or first primates, arrival of early or first primates. पहिले प्रायमेट फॉर्म झाले, मंकी, जिबन, एप हे सर्व प्रायमेट, अर्ली और फर्स्ट प्रायमेट. राइज ऑफ प्लासेंटल मॅमल्स, प्लासेंटल मॅमलची संख्या वाढली आणि या प्लासेंटल मॅमल पासूनच कोण बनले, फर्स्ट प्रायमेट. राइज ऑफ प्लासेंटल मॅमल्स हा झाला यापैकी फर्स्ट इपोक. इपोक कोणता आहे, पॅलिओसिन. मिलियन इयर्स अगो किती, 54 to 65 मिलियन इयर्स अगो इपोक आहे पॅलिओसिन. बर्ड्सचं मॉडी, प्लांट्स जे असतात फ्लॉवरिंग प्लांट त्यांचं मॉडर्नायझेशन झालं, अर्ली आणि फर्स्ट प्रायमेट जे ते फॉर्म झाले, प्लासेंटल मॅमल सुद्धा फॉर्म. ठीक आहे. सेनोझाईक झालं, या सेनोझाईक मधला टर्चरी मधला पहिला इपोक झाला. आता दुसरा इपोक, दुसरा इपोक आहे यामधला, त्याचा टाइम आहे, पहिले टाइम लिहायचं असेल तर इकडे लिहा. तर टाइम असेल अराउंड किती झालं, 54 to 65. मग आता असेल 38 to 54, 38 to 54. ठीक आहे. पिरियड टर्चरीचा आहे, पिरियड तोच राहणार. इपोक जो आहे तो आहे इओसीन, इपोक जो आहे इओसीन आहे. आणि यामध्ये पुढे झालं डेव्हलपमेंट ऑफ एंजिओस्पर्म्स. आणखी एंजिओस्पर्म्स बनले, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, डेव्हलपमेंट ऑफ एंजिओस्पर्म्स. इथे लिहा. ऍनिमल मध्ये काय चेंजेस झाले, डायव्हर्सिफिकेशन of placental mammals and birds. Diversification of placental mammals and modern birds. पुढे 26 to 38, 26 to 38 नाव आहे ऑलिगोसीन. ऑलिगोसीन यामध्ये प्लांट मध्ये काय चेंजेस झाले, राइज ऑफ मोनोकॉट्स. त्याच्यावरती लिहिलं ना, डेव्हलपमेंट ऑफ एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्म मध्ये मोनोकॉट आणि डायकॉट बनायला लागले. राइज ऑफ मोनोकॉट्स अँड फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे एंजिओस्पर्म, एंजिओस्पर्म मध्ये मोनोकॉट बनायला लागले. ठीक आहे. पुढे एनिमल्स मध्ये लिहा, एक्सटिंक्शन ऑफ आर्किएक मॅमल्स. म्हणजे जे या अगोदरचे जे मॅमल्स होते ना, आर्किएक मॅमल म्हणजे ओव्हिपेरस मॅमल जे होते, ते ओव्हिपेरस मॅमल त्यांचं एक्सटिंक्शन व्हायला लागलं. ओव्हिपेरस म्हणजे एग लेइंग मॅमल्स, त्यांची संख्या कमी व्हायला लागली आणि प्रायमेटची संख्या वाढायला लागली. म्हणजे अपीअरन्स ऑफ एप्स अँड मंकी, यावर हा क्वेश्चन येऊ शकतो. एप मंकी कोणत्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला दिसायला सुरू होते, ऑलिगोसी. एप मंकी, त्यानंतर टर्टल्स. ठीक आहे. एप मंकी, टर्टल अँड क्रोकोडाईल. ठीक आहे. त्यापैकी टर्टल आणि क्रोकोडाईल यांच्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट झाली. टर्टल अँड क्रोकोडाइल्स अटेन डेव्हलपमेंट. सो मंकी आणि एप आपल्याला कोणत्या
टाइम पिरियड मध्ये दिसले ऑलिगोसीन. टाइम पिरियड आहे ऑलिगोसीन. डन. नेक्स्ट 13 पासून आहे 26. 13 पासून आहे 26. पुढचा टाइम पिरियड आहे मायोसीन. मायोसीन. त्यामध्ये लिहा ओरिजिन ऑफ. आता मायोसीन मध्ये काय झालं तुम्ही प्लांट मध्ये लिहाल ओरिजिन ऑफ ग्रासेस. ओरिजिन ऑफ ग्रासेस. ओरिजिन ऑफ ग्रासेस. origin of grasses. And abundance of deciduous trees. deciduous trees म्हणजे माहिती तुम्हाला ज्यांचं नाही का मॅच्युअर झाल्यानंतर लीफ फॉल होतात असे ट्रीज म्हणजे अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्मचा अबंडन्स झालेलं होतं कारण काय मॅच्युअर झाल्यानंतर ते पडून जातात असे जे ट्री म्हणतात ना त्यांना डेसिड्युअस ट्री म्हणतात. सो अबंडन्स ऑफ द डेसिड्युअस ट्रीज ज्यांचे लीफ फॉल होतात ऑन मॅच्युरिटी त्यांना डेसिड्युअस म्हणतात. माहित असेल तर लिहून घ्या. ट्री असे ट्रीज ज्यांचे लीफ मॅच्युअर झाल्यावर फॉल होतात त्यांना डेसिड्युअस बोलणार आहोत. ओके. ओरिजिन ऑफ ग्रासेस, अबंडन्स ऑफ द डेसिड्युअस ट्रीज. आता इकडे तुम्ही लिहाल एनिमल्स मध्ये फॉर्मेशन ऑफ फर्स्ट मॅन लाइक एप. फॉर्मेशन ऑफ फर्स्ट मॅन लाइक एप. हे लक्षात ठेवा. मायोसिन फर्स्ट मॅन लाइक एप जो आहे तो फॉर्म झाला मायोसिन मध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवली होती अडॅप्टिव्ह रेडिएशन. ते खूप जास्त दिसलं या टाइम पिरियड मध्ये. अडॅप्टिव्ह रेडिएशन. आणि अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय एक जी स्पीशीज असते त्या स्पीशीजच्या खूप साऱ्या व्हरायटी बनतात अडॅप्टिव्ह रेडिएशन. ते ज्या ज्या ठिकाणी ती स्पीशीज जाऊन राहणार आहे त्या ठिकाणच्या एन्व्हायरमेंट नुसार त्या स्पीशीज मध्ये चेंजेस होतील आणि त्याच्या व्हरायटी बनतील. याला काय म्हणतो आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन. जसं डार्विनचे फिंचेस आपण स्टडी केलेले बर्ड्स डार्विनचे ते अडॅप्टिव्ह रेडिएशन आहे. ठीक आहे. सो अडॅप्टिव्ह रेडिएशन त्यावर ऍड झालं अँड स्प्रेड ऑफ मॅमल्स. अँड स्प्रेड ऑफ मॅमल्स. स्प्रेड ऑफ मॅमल्स. 10 मिनिटानंतर ही मीटिंग एंड होणार आहे बरं का. त्यानंतर पुन्हा तुम्ही 10 मिनिट थांबायचं आणि पुन्हा जॉईन करायचं. ठीक आहे. 3:50 ला तुम्ही पुन्हा जॉईन करू शकता. मी मेसेज टाकतो तसं ग्रुप. अडॅप्टिव्ह रेडिएशन या टाइम पिरियड मध्ये ऍक्ट झालं मायोसिन. फर्स्ट मॅन लाईक एक पण दिसले आपल्याला मायोसिन. मिलियन इयर्स अगो किती आहे 13 to 26 मिलियन इयर्स अगो. म्हणजे 13 to 26 मिलियन इयर्स. आता पुढचा टाइम पिरियड हे झालं असेल तुमचं. कंटिन्यू करताय तुम्ही यामध्येच. कशामध्ये सेनोझॉइक एरा आहे. मायोसिनचा पुढचा इपोक आहे त्याचा टाइम पिरियड आहे मिलियन इयर्स अगो 2 to 13 मिलियन इयर्स अगो. 2 to 13 मिलियन इयर्स अगो. इपोक आहे आता आहे प्लायोसिन. प्लायोसिन हे सर्व तुम्ही टर्चरी मध्ये लिहिता. ठीक आहे. टर्चरी मध्ये लिहिता प्लायोसिन. प्लायोसिन मध्ये प्लांट मध्ये काय हार्ड वुडी प्लांट फॉर्म झाले. हार्ड वुडी प्लांट्स. त्यानंतर कोनिफर्स. कोनिफर्स म्हणजे पाईन वगैरे जे प्लांट असतात जिम्नोस्पर्म मधले त्यांना कोनिफर म्हणतात. ज्यांचे लीफ कोन सारखे असतात. ज्यांचे लीफ जे असतात ते लॉंग असतात आणि शॉर्ट असतात त्यांना कोनिफर म्हणतो.
निडल लाईक लिव्ह ज्यांच्याकडे असतात ते जिम्नोस्पर्म म्हणजे कोनिफर्स. ग्रासलँड फॉर्म झाले, ग्रासलँड फॉर्म झाले कारण ग्रासेस ते ग्रो होऊन ग्रासलँड फॉर्म झाले. ब्रायोफाइट हे सुद्धा डॉमिनंट झाले या टाइम पिरियड मध्ये. आणि मोनोकॉट्स. त्यानंतर तुम्ही ॲनिमल्स मध्ये लिहाल इमर्जन्स ऑर ओरिजिन ऑफ मॅन. ओरिजिन ऑफ मॅन. ओके, प्लायोसीन मध्ये ओरिजिन ऑफ मॅन. इव्होल्युशन ऑफ रुमिनंट. रुमिनंट म्हणजे जे रवंथ करतात माहिती तुम्हाला, इव्होल्युशन ऑफ रुमिनंट्स. रुमिनंट्स काऊ, बफेलोज. ठीक आहे. त्यानंतर हॉर्स, एलिफंट, कॅमल हे सर्व फॉर्म झाले. इव्होल्युशन ऑफ रुमिनंट्स. त्यानंतर आता जो पुढचा पिरियड आहे, टाइम पिरियड, तो आहे आता क्वार्टरनरी. आपण टर्चरी लिहिला होता, आता पुढचा टाइम पिरियड तुम्ही घ्याल क्वार्टरनरी. ओके, क्वार्टरनरी जो आहे तो आहे 0.01 पासून, जे रिसेंट आहे हा 2.0. ठीक आहे. आता यामध्ये आता तुम्ही जे लिहाल ते क्वार्टरनरी मध्ये लिहा. याच्या पुढे आधी जे लिहिलं होतं ते टर्चरी मध्ये लिहा. टर्चरी मध्ये आपण डिस्कस केलं की 5 इपोक आहेत. एक पाहिला आपण पॅलिओसिन, दुसरा पाहिला आपण इओसिन, तिसरा पाहिला आपण ऑलिगोसिन, चौथा पाहिला आपण मायोसिन, पाचवा पाहिला प्लायोसिन. डन. आता हा क्वार्टरनरी टाइम पिरियड आहे. यामध्ये दोनच इपोक आहे. त्यातला जो पहिला इपोक आहे त्याचा टाइम पिरियड आहे, जो पहिला इपोक आहे त्याचा मिलियन इयर्स अगो घ्या. मी वरती असं लिहिलं असेल ना, मिलियन इयर्स अगो. ते लिहा 0.6 to 2.0. याचा इपोक आहे प्लिस्टोसीन. प्लिस्टोसीन. ओके. प्लिस्टोसीन मध्ये काय झालं, प्लांट मध्ये इन्क्रीज इन हर्ब्स. हर्ब्सची संख्या वाढली. त्यानंतर एक्सटिंक्शन ऑफ एनिमल मध्ये लिहा, एक्सटिंक्शन ऑफ ग्रेट मॅमल्स. जे मोठे मोठे मॅमल्स होते त्यांचं एक्सटिंक्शन झालं. एक्सटिंक्शन ऑफ ग्रेट मॅमल्स. appearance of primitive man. Appearance of primitive man. Extinction of great mammals, appearance of the primitive man. ठीक आहे. आता पुढचा क्वार्टरनरी मधला जो रिसेंटला आहे तो आहे 0.1 to 0.6. नाव आहे होलोसीन. नाव आहे होलोसीन. 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 यामध्ये आता जे डॉमिनंट आहेत ते अँजिओस्पर्म्स. आता जे डॉमिनंट आहेत ते कोण आहेत, अँजिओस्पर्म्स. ठीक आहे. त्यानंतर इथे आता कोणाचं एज आहे, एज ऑफ मॅमल्स. आता सर्वात जास्त कोण आहे डॉमिनंट, मॅमल्स डॉमिनंट. एज ऑफ मॅमल्स. डेव्हलपमेंट चालू आहे कोणामध्ये, डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न मॅन, बर्ड्स, फिश, insects.
ठीक आहे, आणि डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कल्चर. ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला जे दिसतात ते होलोसिन मध्ये. होलोसिन जो आहे तो आता चालू असलेला किंवा रिसेंटा. ठीक आहे, मोस्ट रिसेंट. हे झालं जिओलॉजिकल टाइम स्केल. दिस इज द जिओलॉजिकल टाइम स्केल. आता आपल्याला लास्ट पॉइंट या लेसनचा स्टडी करायचा आहे, तो आहे ह्युमन इव्होल्युशन. ठीक आहे, ह्युमन इव्होल्युशन हा एकदा पॉइंट आपण कव्हर केला. ह्युमन इव्होल्युशन की आपला इव्होल्युशन हा लेसन पूर्णपणे कम्प्लीट होईल. ठीक आहे, एक 2-3 मिनिटांमध्ये हे संपेल. 2 मिनिट बाकी फक्त रिमेनिंग टाइम. तर इथे पहा, आपण जिओलॉजिकल टाइम स्केल डिस्कस केलाय. हा जो जिओलॉजिकल टाइम स्केल आपण डिस्कस केला, या जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये आपण पाहिले एरा. 6 एराज आपण बघितले. ओके, आणि या एराजला डिवाइड केले आपण टाइम मध्ये आणि इपोक मध्ये. ठीक आहे, पिरियड, टाइम आणि इपोक मध्ये आपण त्याला डिवाइड केलं. आणि प्लांट लाईफ मध्ये काय चेंजेस झाले, अॅनिमल लाईफ मध्ये काय चेंजेस झाले, हे सर्व काही आपण इथे डिस्कस केलेलं आहे. आता आपण डिस्कस करू ह्युमन इव्होल्युशन. पुन्हा 10 मिनिटांनंतर तुम्हाला जॉईन करायचं किती पहा इकडे. आता आपण स्टडी करूयात ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशन. आता ह्युमन इव्होल्युशन जो आहे तो स्टार्ट झाला होता, आपण डिस्कस केलेलं. ह्युमन फर्स्ट मॅन लाईक ऍप जो असेल तो दिसला मायोसिन. ठीक आहे, आणि ऍक्च्युअल मध्ये ओरिजिन ऑफ मॅन जे आहे किंवा इमर्जन्स ऑफ मॅन जे आहे ते प्लायोसिन मध्ये दिसतं. प्लायोसिनला पॅलायोसिन असं पण म्हणतात. ओके, सो ह्युमन इव्होल्युशनची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट झाली होती प्लायोसिन मध्ये. प्लायोसिनलाच पॅलायोसिन असं पण म्हणतात. ह्युमन इव्होल्युशनची प्रोसेस पॅलिओसिन इपोक पासून स्टार्ट झाली. त्याला प्लायोसिन इपोक असं सुद्धा म्हणतात. तर या फर्स्ट पॉइंट ह्युमन इव्होल्युशन मध्ये. ह्युमन इव्होल्युशन began in Pliocene or Paleocene epoch. Paleocene epoch. इथे लिहा 2 to 13 MYA million years ago. ठीक आहे,